पैठणमध्ये नुकत्याच झालेल्या गॅस एजन्सी विरोधातील आंदोलनाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ग्राहकांच्या अडचणी, प्रशासनाची भूमिका आणि आंदोलनामागील नेमकी भूमिका काय, याच पार्श्वभूमीवर आर्यव्रत न्यूज मराठीच्या सह संपादिका भारती भोजी यांनी घेतली आहे छावा संघटनेच्या सरचिटणीस यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीच्या पहिल्या भागात गॅस एजन्सी विरोधातील आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा. पहा विशेष मुलाखत फक्त आर्यव्रत न्यूज मराठीवर. नमस्कार, मी भारती भोज. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आर्यव्रत न्यूज मराठीमध्ये. आजचा संभाव्य गॅस पुरवठा असो वा गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा असो, याला वाचा फोडण्याचं काम छावा संघटनेच्या वतीने चोर पार्श्वभूमीवर याची काय मागणी आहे आणि हे काम कशा पद्धतीने याचे काम चालू आहे याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज आपल्या आर्यव्रत न्यूजच्या ऑफिसमध्ये छावा संघटनेचे सरचिटणीस अनिल राऊत हे इथं आज उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून आपण हा सगळा मुद्दा आणि सगळा घटनाक्रम याविषयी आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर, सगळ्यात पहिले तुम्ही आमच्या श्रोत्यांना आपला परिचय द्यावा. नमस्कार, जय छावा, जय महाराष्ट्र. मी अनिल राऊत, छावा भारतीय सेना प्रदेश सचिव महाराष्ट्र. आमचे संस्थापक अध्यक्ष आहे माननीय करत भोगाळकर आणि आमच्या संघटनेचं कार्य हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. आम्ही ज्वलंत मुद्द्यावरती आणि सामान्य माणसाचे जे काही मुद्दे असतात त्या मुद्द्यावरती आम्ही काम करतो आहे. आणि सतत अन्याय असेल की अन्यायाविरुद्ध कोणताही कुणी कोणता म्हणजे पुढारी असेल किंवा एखादा अधिकारी असेल त्यांनी अन्याय केला तर आम्ही तिथे पोहोचणार आणि त्या समोरच्याला न्याय मिळवून देण्याची आपली भूमिका. सर, ज्या पद्धतीने आता हे अमेरिका आणि इराण मधील युद्ध हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच पार्श्वभूमीवर इथं गॅस पुरवठा कमी पडत आहे. तरीही आपल्याला का असं काही तक्रारी वगैरे आलतात का की पुरवठ्याविषयी तुम्हाला का बरं पुरवठा हा कमी झालेला आहे, तर तुम्हाला काही याच्यामध्ये म्हणजे का बरं तुम्हाला आंदोलन करण्याचं इथं सुचलं? कारण की ज्यावेळेस आपण बघितलं की ठीक आहे, इराण आणि अमेरिका जे युद्ध आहे याचे परिणाम आपल्या देशासह संपूर्ण विश्वालाही पडलेले आहेत. परंतु जो काही 15 दिवसाचा म्हणजे 1 मार्च पासून ते 15 मार्च हा जो 15 दिवसाचा गॅप होता, त्या 15 दिवसामध्ये भारतामध्ये किंवा देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ही परिस्थिती उद्भवली होती. पण त्यानंतर शासनाने ते नियंत्रणात आणून हा गॅस पुरवठा सुरळीत केलेला होता. परंतु पैठण सारख्या ठिकाणी हा गॅस पुरवठा सुरळीत झालेला नाही, इथं पूर्णतः काळा बाजार झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही ते गेल्यानंतर बघितलं की 2-2 तास महिला, त्याच्यानंतर आबालवृद्ध हे तिथे उभा होते आणि उन्हात तिथला कुठलीही सुविधा नव्हती किंवा जे काही गॅसचे एजन्सीचे मालक असते, चालक असते, त्यांनी त्या ठिकाणी एक मंडप किंवा त्याला स्वामीची व्यवस्था केली पाहिजे होती पाण्याची. ठीक आहे, आम्ही म्हणतो की त्यांचा काही बॅकलॉग झाला असेल तर त्यांनी तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी काही ती तरतूद त्यांच्याकडून झालेली नियोजन झालं. परंतु याच्यामध्ये 100% काळा बाजार झालेला आहे. आमचे शक्यतो ज्यावेळेस आम्ही हे आंदोलन फुकवलं त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं. ते आपल्या तहसीलदार मॅडमला किंवा अन्न पुरवठा विभागाकडे तुम्ही हे आंदोलन किंवा निवेदन दिले, त्यावर त्यांच्याकडून कोणत्या प्रतिसाद तुम्हाला मिळाला आणि कशा पद्धतीने मिळाला? तहसील कार्यालयाचे माननीय तहसीलदार मॅडम आणि पुरवठा अधिकारी जो मुंबई साहेब यांना ज्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस निवेदन दिलं तर आम्हाला खास म्हणजे यांचं एक असं आश्चर्य वाटलं की खरं मिली बघत असल्यासारखं एक संशय निर्माण होतं इथे. कारण अधिकारी जो पुरवठा अधिकारी आहे त्या पुरवठा अधिकाऱ्यांनीच गॅस एजन्सी चालता सांगितलं की तुम्ही संबंधित गॅस ग्राहकांचे तुम्ही बुक जमा करा. तुम्ही बघितलं तर राज्यातल्याही एजन्सीमध्ये बुक जमा करत नाही. तुम्हाला जो डीएससी नंबर येतो किंवा ओटीपी नंबर येतो तो ऑनलाईन स्वरूपात आहे. शासनाने एवढं ऑनलाईन सुविधा दिलेली आहे आणि हे अजूनही त्या जुन्या काळामध्ये वागत असण्यासाठी करतायत, गॅस बुक जमा करतायत. आम्ही हे बवरे साहेबांना सांगितलं पुरवठा अधिकारी आणि त्याला जे निवेदन दिलं आणि निवेदन दिल्याच्या नंतर त्याने जो अहवाल आम्ही त्याला निवेदन म्हणजे जो नमूद आहे त्यासाठी मागितला तो अहवाल आम्ही फक्त बहुमान पद्धतीने दिलेला आहे. ही सगळे सिलेंडर जुळून आलेले आहेत. बस एकच पानाचं निवेदन, अहवाल नाही, त्यांचं लायसन वगैरे त्याला जोडलं, झेरॉक्स जोडले, बाकी कुठलंच नाही. जर खरं पाहिलं जर तुम्हाला जर अहवालच द्यायचा होता तर तुम्ही ग्राउंड लेवलला ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेणं महत्वाचं होतं. हे आम्हाला त्यावेळेस कळलं की हे संघटनाचं काम आहे. किंवा पहिली वेळेस निवेदन तुम्ही पुन्हा तुमचा संघटना सगळं तहसीलदार होता, मॅडम सोबत तुमचं बोलणं झालं, ऑन कॅमेरा होतं ते, तर त्यानंतर मॅडम कडून कोणता प्रतिसाद किंवा आश्वासन तुम्हाला देण्यात आलं? मॅडम म्हटलं की पुरवठा अधिकारी त्यांना आमच्या समोर बोलवलं, त्यांना सांगितलं की हे संघटने छावा संघटनेचं काही असं निवेदन आलेलं आहे, तुम्ही योग्य कायदेशीर कारवाई करा. संबंधित गॅस एजन्सीला तर विशेष म्हणजे अहवाल दाखवून पाठवलं पंचनाम्यासाठी. खरं पाहिलं तर पुरवठा अधिकाऱ्याने तो अहवाल म्हणजे तिथे पंचनामा केला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी गेलो, अहवाल दाखवून सोबत गेला. महिला उभा होत्या आणि त्याच्यानंतर छोटे छोटे मुलं सुद्धा लाईन मध्ये लागले होते. कारण की घरचे जे बैल आहेत त्यांना शक्य नसेल तर ते मुलांना सुद्धा लाईन मध्ये उभं केलं होतं. म्हणून काही त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया घेतल्या तर आश्चर्य वाटलं की 37 ते 38 दिवसापासून बुकिंग करून एक गॅस भेटला नाही. हे चित्र त्यावेळेस सुद्धा पाहायला मिळतं.
आणि मग ज्यावेळेस आम्ही पंचनाम्याला केलो तर पंचनामा यांनी फक्त धातू पद्धतीने पंचनामा केला, परंतु आम्ही आमच्या मागणीवर थांबवलो आणि आम्ही त्यामुळे निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही लढत. तुम्ही जे पहिलं निवेदन दिलं ते केव्हा दिलं? आम्ही पहिलं निवेदन त्यांना आम्ही 18/4 दिलं. आणि आता तुम्ही शुक्रवारी जे केलं हो. ते सेकंड म्हणजे दुसऱ्यांदा तुम्ही दिलं तर ते त्या मागचं कारण काय देण्यामागचं? हा, तर आम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं त्या गोष्टीला 20 ते 21 दिवस पूर्ण झाले, त्यांच्या कुठलीही हालचाल होत नव्हती आणि जे गॅस एजन्सीचं आहे तर थोडी बहुत सुधारणा झाली होती, परंतु यांनी जो अहवाल दिल्याचे त्याच्यानंतर गॅस एजन्सी चालकांनी जो अहवाल सादर केला आमच्या मागणीनुसार, तर तो अहवाल आम्ही ज्यावेळेस घेतला 2860 पानाचा तो अहवाल होता. जी पीडीएफ आम्हाला दिली आणि ती पीडीएफ पूर्ण चाळली, 2 दिवस त्याच्यावरती अभ्यास केला आणि अभ्यास करून आम्हाला तफावत आढळली त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये 11,598 गॅस सिलेंडर हे पैठण शहरामध्ये वितरित झालेले म्हणून याला मिळाले होते. या गॅस एजन्सी एकाच गॅस एजन्सीला म्हणजे 11,558 पैकी 11,054 यांनी होम डिलिव्हरी दाखवली. मग जर 11,054 जर होम डिलिव्हरी दाखवली तर मग लोक वेगळी ना 2-3 दिवस रांगेमध्ये उभं राहण्यासाठी किंवा त्या गॅस एजन्सीवरती जाण्यासाठी मला वेळ नाही एवढा. मग ते पूर्णतः आम्हाला सोबत वाटला आणि विशेष म्हणजे एका मिनिटामध्ये 204 डिलिव्हरी दाखवली, एअर डिलिव्हरी 204. म्हणजे कोण असं वाटलं आम्हाला एक शक्तिमान असं लिहिणे किंवा स्पायडरमॅन हे आम्हाला त्या ठिकाणी कळालं, म्हणून आम्ही मागणी करत आम्ही परत 18/5 आम्ही निवेदन दिलं की आम्ही 22 तारखेला आंदोलन करतो आहे. आणि मग ते आपण जेव्हा 22 तारखेला जे निवेदन दिलं त्याच्यानंतर काय मुद्दा दिला म्हणजे काही प्रतिसाद दिला का? मॅडम नव्हत्या त्या दिवशी, तर तुमचा जो प्रतिसाद झाला तो नेमका काय म्हणजे त्याच्यातून लिंक पण झालं बघा? नाही, त्यामुळे काय करायचं 18/5 निवेदन संबंधित विभागाला सांगितलं की आमचं 22 तारखेला आंदोलन आहे, आम्ही नागरिकांसोबत घेऊन आणि नागरिकांच्या हक्कासाठी आमच्या काही स्वतःची मागणी नव्हती की जनतेसाठी आम्ही करत होतो. आम्ही त्याला कल्पना दिली की आमचं 22 तारखेला आंदोलन आहे, तर तुम्ही याच्यावरती काही कल्पना असेल तर तुम्ही तुमच्या गोष्ट पातळीवर करायला. परंतु त्यांनी 22 तारखेला ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं तर काय तहसील प्रशासनाने ताबडतोब सेल्स ऑफिसर उमेश चौधरी आहे इंडियन ऑइलचे, तर त्यांना संपर्क साधला, त्यांना पत्र काढल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की संबंधित सेवा संघटनेचे आणि नागरिक मिळून आंदोलन करणार आहे, तर तुम्ही तुमचा काही जो बायोडाटा असेल किंवा तुमचा अहवाल असेल तर त्यांना तुम्ही आंदोलन करताना येऊन भेटा. ते यस म्हटले. त्यानंतर पोलीस प्रशासन सुद्धा आम्ही निवेदन दिलं, त्यांनाही सुद्धा आम्ही सांगितलं की साहेब ज्यावेळेस आम्हाला आंदोलन करायचं आहे तर आम्हाला चर्चा करायची आहे, आम्हाला चर्चा करायची आहे, ठीक आहे. नाईट तहसीलदार तहसीलदार म्हणतात आमच्या अखेऱ्यात हा विषय येत नाही, जो समजा एकनाथ गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा, ठीक आहे आम्ही मान्य करतो. मग ठीक आहे, ज्यांच्या हातात त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करण्यासाठी तयार होतो. परंतु आम्ही ज्यावेळेस तिथं बसलो तर त्यावेळेस सेल्स ऑफिसर किंवा तहसीलदार यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आणि आम्ही आंदोलन त्या हिशोबाने काढून धरलं. आमचं पहिलं आंदोलन होतं, जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात तुमच्या काही आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथं हल्लो हे त्यांच्यासाठी मागतो. आता पुढचं तुमचं या आंदोलनाचा शेवट म्हणजे पुढचा टप्पा काय असणार आहे? आता तसं जर पाहिलं तर भारतीय संविधान हे आपले सगळे आहेत आणि लढा देण्याचा सुद्धा आपल्याला तो अधिकार आहे. कारण की एखादा जर अन्याय करतो कुणी आपल्या किंवा जनतेसोबत करत असेल तर आपण सुद्धा त्या मार्गाने न्यायाच्या भूमिकेने चाललं पाहिजे. कायद्याने आपण ते तरतूद दिलेले. आम्ही आतापर्यंत निवेदन दिलं, स्मरणपत्र दिलं आणि एक आंदोलन सुद्धा केलं याच्यामध्ये आणि पगार सुद्धा घेतोय पूर्ण जे अधिकारी असतात. परंतु आता याच्यानंतरचा आमचा विषय असा आहे की आम्ही संबंधित पूर्ण जे काही ग्राहक आहेत त्यांच्याशी दूर संपर्क करणार, त्यांच्या आमच्याकडे तक्रारी घेणार. ऑलरेडी आमच्याकडे आज 100 ते 150च्या आसपास तक्रारी आहेत, परंतु आम्ही जेवढ्या तक्रारी जमा करणार आहे त्या सर्व तक्रारी एकत्र करणार आहे आणि वेळ पडल्यास आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये किंवा मंत्रालयापर्यंत जर आमचे पेट्रोलिंग मंत्री असतील त्यांच्याकडून आम्ही मागणी करणार आहे आणि तिथून जर नाही झालं तर आम्ही याच्यामध्ये PI दाखल करणार. आपल्यासोबत आणखी छावा संघटनेचे एक पदाधिकारी आहेत, तर तेही ते आपल्याला परिचय करून देतील. नमस्कार, मी साईनाथ दामोदर चौधरी, गाव महाराष्ट्र सेनेचा मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पदावर काम करत आहे. आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पाटील शिरोती आहे. व आमची संघटना शोषित वंचित पीडित व शेतकरी घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही चळवळीत काम करतो. सर, तुम्ही आपण जे गॅस पुरवठ्यासाठी मागणीवर सातत्याने पाठपुरावा केला, त्याची प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते आपल्याला कळले सांगेल. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, जनतेला वेळेत त्यांचे जे टाक्या असतील रिफिलिंग असतील ते वेळेत त्यांना मिळाव्या व ते झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल या संस्था एकनाथ गॅस एजन्सीचे लायसन्स रद्द करतात. आमच्याच गावातील एक शेतकरी बांधव त्यांनी ज्यावेळेस मॅडमला विचारलं की मॅडम, आणि त्याचं काय म्हणणंच नव्हतं, फक्त एवढंच म्हणत होतो की तुमचा याच्यावरती कोणता धाक आहे. हा एवढंच बोलल्यानंतर नीट बोलले आणि फोन ठेव बाकीच्या गोष्टी करणं
हे मॅडमची भाषा म्हणजे जे तहसीलदार मॅडम आहे ही भाषा अत्यंत चुकीची आहे. सगळं म्हणाल की तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल आणि पोलीस प्रशासन आणि बाकी वळून नाके यांचं हे संगनमत करून हा टेंडर बनवलेले आहे. कारण 2860 पर्यंत ज्यावेळेस तुम्ही लिगली टेंडर बनवत आहे तर 2860 खरंच वळ लोकसभा झाले आहे एका दिवसामध्ये काढू शकतात एका दिवसामध्ये. तर एक सर्वसामान्याच्या मनामध्ये एक पडलेला संभ्रम म्हणा किंवा एक त्याचा विश्वास म्हणा की प्रत्येक संघटना ही एखादा मुद्दा उचलती, हो. तो उचलती थोडस त्याच्यातून काही गोष्टी घडतात, त्या घडल्यानंतर अचानक स्टॉप होतो तो मुद्दा की तो मुद्दा पुढेच चालत नाही. त्या मागचं कारण काय किंवा संघटना कुठेतरी हातबळ होते का? एकदम अतिशय योग्य प्रश्न विचारला आणि जनतेच्या मनातला प्रश्न विचारला.